नमस्कार. सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वती हिला विनम्र अभिवादन करते. आज माझ्याकडे कृती पत्रिकेतील विभाग 4 व्याकरण हा विषय आलेला आहे आणि भाषा अभ्यास शिकवताना त्या भाषा अभ्यासाला आपण 2 भागामध्ये विभागलेला आहोत आणि त्यापैकी आज आपण पहिला विभाग म्हणजे प्रश्न क्रमांक 4 व्याकरण घटकांवर आधारित याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तो जवाब 8 मार्कांचा आहे. त्याच्यामध्ये समास, शब्दसिद्धी आणि वाक्प्रचार यांचा आपण समावेश केलेला आहे. मी आता पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे मी माझं वक्तव्य सादर करते आहे. विभाग 4 भाषा अभ्यास, ज्याच्यावर गुण आपल्याला एकूण गुण विभाग 4 वर 16 आहे आणि व्याकरण घटकावर आधारित कृती 8 गुणांची आपण घेतोय. मग त्यातला समास, समासामध्ये आपल्याला द्विगु, कर्मधारय, द्वंद्व असे समास आपण घेणार. त्याच्यापैकी द्वंद्व समासाचे 3 विभाग म्हणजे इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. ज्यावेळी मला समास हा माझ्या विद्यार्थ्यांना शिकवायचा असतो, आपल्याला सगळ्यात महत्वाचं की आपली जी कृतीपत्रिका तयार केलेली आहे त्या कृतीपत्रिकेमध्येच आपल्याला ज्ञान रचनावाद काय याच्यावरती मांडणी केलेली असते की आपला विद्यार्थी हा ज्ञानरचनावादाशी म्हणजे स्वतः मूल ही ज्ञानाची निर्मिती करतच असतो. आपण त्याचं एक सुलभकाची भूमिका आपल्याला करायची असते आणि मग ही ज्ञानाची निर्मिती करताना माझी स्वतःची एक शिक्षक म्हणून काय मी त्याला काय मदत करणार. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक साधं छोटं उदाहरण सांगते की हा विद्यार्थी आपल्यापर्यंत आलेला हा कसा शिकलेला असतो. कारण विद्यार्थी येत असताना ज्यावेळी एखादं 9 महिन्याचं किंवा लहानसं बाळ आपण त्याचा विचार केला तर हा जो बाळ असतो त्याच्यासमोर तुम्ही एक बिस्किट पकडा, अख्खं बिस्किट आणि अर्ध बिस्किट, तर त्याच्यामध्ये तो अख्खं बिस्किट निवडतो. म्हणजे या लहान 9 महिन्याच्या 1 वर्षाच्या बाळाला देखील अख्खं आणि अर्ध याच्यातला फरक कळतो. त्याला विशेषण आहे हे माहिती नसतं, पण तरी तो त्याच्या ज्ञान रचनावादातून, पूर्वीच्या ज्ञानातून तो त्याची निवड करत असतो. मग जेव्हा माझा विद्यार्थी 10वीत येतो तेव्हा त्याला विशेषण ओळखताना का अडचण होते, हे खरं तर तुमचं आणि माझं दुर्दैव असतं. पण हा मुलगा ज्यावेळी भाषा शिकलेला असतो, कारण पहिले आपण भाषा शिकतो आणि मग व्याकरण शिकतो, तर त्याच्यामुळे भाषेमधनं आपण व्याकरण शिकत असताना आपलं कार्यात्मक व्याकरण ज्ञान रचनावादाच्या हिशोबाने राहिले असायला हवं. आणि मग हे कार्यात्मक व्याकरणाकडे मी वळणार तर मग माझं काय राहणार, तर मी माझ्या विद्यार्थ्यांना अगदी सगळ्यात पहिले व्याख्या देईल आणि व्याख्येतून न शिकवता मी छोटे छोटे उदाहरणं जे त्यांना रोज येतात, रोज परिचित असतात, अशा शब्दांमधनं त्यांना मी व्याकरणाकडे नेणार. हा माझी संकल्पना. एक शिक्षक म्हणून माझं कार्य असंच असायला पाहिजे की छोट्या उदाहरणांमधनं मी त्याला व्याख्येकडे नेणार आहे. मग त्याच्यासाठी जेव्हा मी समास हा भाग शिकवणार तर मी त्याच्यासमोर पहिले हे 4 उदाहरणं, कुठलेही 4 उदाहरणं जे समासाचे आहे ते तुम्ही ठेवू शकता. सगळ्यात पहिले तुमच्या स्क्रीनवर म्हणजे माझ्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की प्रति प्लस दिन, विद्या प्लस आले, आई वडील, नीलकंठ, हे जवळपास माझ्या 10वी मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याला हे शब्द माहिती असतात. मग ही 2 शब्द जेव्हा मी एकत्र करते, या 2 शब्दांचं एकत्रीकरण करते, म्हणजे 2 शब्द आहे, दुसरा शब्द आहे विद्या आणि आलय, तिसरा याच्यात आहे आई आणि वडील. जेव्हा मी असे 2 शब्द एकत्र करते तेव्हा तो एक नवीन जोड शब्द तयार होतो आणि त्या जोड शब्दाला मी समास म्हणते. मग मी सर्वप्रथम त्याला व्याख्या देणार नाही, मी त्याच्या समोर शब्द ठेवणार, त्या शब्दांमधनं मी त्याला व्याख्येकडे नेणार की जर मी आई आणि वडील एकत्र केले, आई वडील असा जोड शब्द तयार झाला, मग हा जोड शब्द म्हणजे काय आहे, तर ही जोड शब्द तयार करणारी जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आपण समास म्हणतो. जेव्हा आपण उदाहरणातून व्याख्येकडे त्यांच्याकडे जाणार तेव्हा खरोखरच विद्यार्थ्याला दिलेल्या समजवलेल्या गोष्टी अगदी सहज नकळत त्याच्या पचनी पडतील. कारण
मग आता याच्यातनं मला आणखी काय शिकवायचंय त्यांना? याच्यातनं मला शिकवायचंय की जो जोड शब्द तयार झाला त्याला मी सामासिक शब्द म्हणते. पण जेव्हा मला समास शिकवायचा आहे, मी ब्लॅकबोर्डवर जर गेल्या गेल्या लिहिलेलं आहे की आज मी तुम्हाला व्याकरणाचा भाग समास शिकवणार आहे, तर मी जेव्हा समास असं लिहिलंय तर त्या समासाच्या पाठापर्यंत जाण्यासाठी मला मध्ये त्यांना हेही सांगणं आवश्यक आहे की तुम्हाला याचा विग्रह करावा लागतो. असे मोठे मोठे शब्द जेव्हा माझे विद्यार्थी ऐकतील तेव्हा ते गोंधळतात. म्हणून त्यांना अतिशय सोप्या पद्धतीने आधी माझे 4 शब्द लिहिलेले आहे, प्रति प्लस दिन, प्रतिदिन. मग त्याच्यानंतरची माझी भूमिका राहणार आहे की विग्रह. प्रति म्हणजे दररोज आणि दिन म्हणजे दिवस. रोजच तुम्हाला माहिती आहे, हा शब्द तुमच्यासाठी नवीन नाहीये. मग मी तिथे लिहिणार प्रत्येक दिवशी. मग हे जे मी लिहिलेले आहे प्रत्येक दिवशी 3ऱ्या कॉलम मध्ये, तो म्हणजे माझा विग्रह आहे. म्हणजे सामासिक शब्द पहिले मी काय केलं, 2 पद लिहिली. पद म्हणजे 2 शब्द लिहिली. त्या 2 शब्दांचा मी सामासिक शब्द तयार केला. त्या सामासिक शब्दाचा मी विग्रह केला, जो रोजच ते बघतात आहेत. रोज त्यांना जाणवतोय, त्यांनी कितीदा तरी वाचलेला आहे, त्यांना तो शब्द माहिती आहे. आणि त्या विग्रहावरनं मी आता कुठे जाणार, तर मला जे शिकवायचंय, माझा जो टॉपिक आहे समास, त्याच्यावर मी येणार. आणि असं कार्यात्मक व्याकरणातूनच आपल्याला मुलांपर्यंत पोहोचायचंय. कारण आपण मुलगा हा ऑलरेडी शिकून आलेला असतो. 10वी पर्यंत त्याला या शब्दांची ओळख झालेली असते. पण याच शब्दांना सामासिक शब्द म्हणतात किंवा यालाच विग्रह म्हणतात, हे आपल्याला सांगायचंय त्याच्या रोजच्या छोट्या छोट्या उदाहरणाद्वारे. खूप मोठे मोठे उदाहरणं आपण ब्लॅकबोर्डवर लिहिणार, खूप मोठे मोठे व्याख्या आपण ब्लॅकबोर्डवर लिहिणार, तर तो गोंधळून जाईल. कारण त्या व्याख्येतून अर्थ आपल्याला उदाहरणं सांगायची नाही. कधी पण कुठला पण पाठ शिकवताना व्याकरणाचा उदाहरणावरून व्याख्येकडे जा. तुम्हाला साधं उदाहरण सांगते. जर मला इथे जे 5वीच्या वर्गात आपण जेव्हा नाम शिकवतो, शब्दांच्या जाती शिकवतो, तर तुम्ही त्या मुलांचे गट करा. प्रत्येक गटातल्या मुलांना 5 मुलींना मुलींची नावं, मुलांची नावं, फळांची नावं, ठिकाणांची नावं, वस्तूंची नावं लिहायला सांगा. आणि मग त्यातून तुम्ही त्याचं टायटल लिहा की मी तुम्हाला काय काय शिकायला लावलंय. मग ते लिहितील वस्तूंची, फळांची, मुलांची, ठिकाणांची नावं. त्यातून त्यांनाच सांगा की याची व्याख्या तयार कर. आता तुझी व्याख्या तयार झाली की प्राण्यांची, वस्तूंची, ठिकाणांची, व्यक्तींच्या नावाला नाम असं म्हणतात. मग अशा पद्धतीने मला माझा व्याकरणाचा संपूर्ण पाठ घ्यायचा असतो. मग आज माझा विद्यार्थी प्रति प्लस दिन, हे 2 काय आहे, तर हे 2 पद आहेत. या पदांपासून माझा सामासिक शब्द तयार झाला प्रतिदिन. आणि या प्रतिदिनाला मी जेव्हा प्रत्येक दिवशी असा फोड करतो, त्यालाच मी विग्रह म्हणतो. त्याला फोड माहितीये, पण त्याला शब्द विग्रह म्हणतात हे माहिती नाहीये. मग ते शब्द जे व्याकरण दृष्ट्या आपण निवड केलेली आहे, ते शब्द मी त्याला सांगणार आहे. त्याच्या पूर्व ज्ञानाला मी जागृत करण्याचं कार्य करेन. आणि मग मी कुठे येईल, मग मी समासावर येईल. त्याच्यानंतर माझा समास. मग आता मला समास शिकवायच्या आधी त्याला समासाची काय वैशिष्ट्ये आहे ती मला सांगता आली पाहिजे. त्यालाच विचारायची की बरं, आता मी ब्लॅकबोर्डवर हे 4 शब्द लिहिलेले आहे. या 4 शब्दांपासनं सामासिक शब्द मी तुला सांगितलेला आहे. या 4 शब्दांपासनं विग्रह मी तुला सांगितलेला आहे. आता मला सांग की समासाची वैशिष्ट्ये काय आहे. जर आपण एखादा पाठ शिकवताना आजीची वैशिष्ट्य विचारतो, आगळ्या पाठांमध्ये विचारतो, तर मग आता समासाची वैशिष्ट्ये सांग. मग तो नक्कीच सांगेल की मॅडम याच्यामध्ये 2 शब्द असतात आणि त्या 2 शब्दांना जेव्हा मी एकत्र करतो तेव्हा त्या शब्दाला मी समास असे म्हणतो. आणि मग त्या समासाला जेव्हा मी फोड करतो त्याला मी विग्रह असं म्हणतो. पण तो हेही सांगेल की समास होताना मग आपल्याला काही गोष्टी त्यांना सांगायचे की समास होत असताना 2 शब्दातील विभक्ती प्रत्यय किंवा जोडणारे इतर शब्द लोप पावतात. कारण 10वी पर्यंत आलेला माझा विद्यार्थी विभक्ती प्रत्यय कोणते आहे हे त्याला माहितीये.
आणि लोप पावणे म्हणजे ते दूर होतात, ते नष्ट होतात, ते दिसत नाही, हे सुद्धा आपल्याला त्याला हा नवीन वैशिष्ट्याची ओळख करून द्यायची आहे. कारण ब्लॅकबोर्डवर लिहिलेली 3 वैशिष्ट्य तो नक्कीच आपल्याला सांगणार आहे. त्याच्यानंतर माझा येईल समास. मग आता या समासाचे 4 प्रमुख प्रकार आहेत. मग पहिला प्रकार आपण ब्लॉक डायग्राम टाइप आपण त्यांना काढून दाखवू शकतो की अव्ययभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही. मग त्यांना सांगायचं की अव्ययभाव म्हणजे पहिला शब्द, शब्द म्हणजे पद. जसं तुम्ही पहिला, हे सगळं माझं ऍट अ टाइम ब्लॅकबोर्डवर एकेका कॉलम वाईज लिहिल्या जाणार आहे. की अव्ययभाव समास पहिला पद प्रधान, तत्पुरुष समास दुसरं पद प्रधान, द्वंद्व समास दोन्ही पद प्रधान आणि बहुव्रीही समास दोन्ही पद प्रधान नसून त्यातून व्यक्त होणारा अर्थ, याला म्हणतात समास. हे समासाचे 4 मुख्य प्रकार आहे आणि या वर्षी आपण द्वंद्व आणि द्विगु समास शिकणार आहे. मग आता जेव्हा मी द्वंद्व समासाकडे जाणार तेव्हा माझं सगळ्यात पहिलं की मी त्यांना उदाहरणच देईल, उदाहरणं देणार मी. मग आता ही उदाहरणं मी एकतर वाक्यांमध्ये देईल किंवा नुसते शब्दांमध्ये देईल. मी आता तुमच्या समोर वाक्यांमध्ये उदाहरणं दिलेली आहे आणि त्या उदाहरणांपैकी लाल अक्षरात अधोरेखित केलेली नाही, फक्त लाल अक्षरात जी लिहिलेली आहे म्हणजे आई वडील, भेदाभेद, मीठ भाकर. मग या शब्दांना मी तिथे ब्लॅकबोर्डवर अधोरेखित करेल आणि त्यांना सांगेल की आता तुम्ही सांगा की याच्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे. विद्यार्थी नक्कीच तुम्हाला सांगतील. त्यांना फक्त तुम्ही थोडी हिंट द्या की या समासामध्ये तुम्हाला पद दिसत आहेत, आई वडिलांमध्ये पद दिसत आहे, 2 शब्द दिसत आहे. मग ते दोन्ही शब्द महत्वाचे आहे का रे? तुला आई आणि वडील महत्वाचे आहेत का तुझ्यासाठी? तो नक्कीच हो म्हणेल. आयुष्यात आई वडील दोघांची भूमिका तेवढीच महत्वाची आहे. त्याला दुसऱ्या उदाहरणात तुम्ही समजावून सांगा की भेदाभेद याची तू फोड काय करशील. कारण संधी तो शिकलेला आहे 8वीतच. तो सांगेल मॅडम भेद प्लस अभेद म्हणजे भेदाभेद. मग आपण करायचा का तो? तो म्हणेल नाही. म्हणजे दोन्ही पद महत्वाची आहेत? हो. मीठ आणि भाकर, तो सांगेल हो मॅडम याच्यात पण दोन्ही पद महत्वाची आहे. मग जिथे दोन्ही पद महत्वाची असतात तो कोणता समास सांगितला होता मी? हे माझं ब्लॅकबोर्डवर लिहिलेलं आहे. तो बघेल की मॅडमनी तर 4 समास लिहिले होते. त्याच्यात अव्ययभावासमोर पहिलं पद, तत्पुरुष समोर दुसरं पद. मग तो हात वरती करून सांगेल मॅडम याच्यामध्ये दोन्ही पद महत्वाची आहे म्हणजे हा द्वंद्व समास आहे. मग आता मी फक्त उदाहरणं देईन, पण व्याख्या मुलांनी सांगितली. काय व्याख्या सांगितली? की ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पद महत्वाची आहे त्याला आपण द्वंद्व समास म्हणतो. बघा बरं माझं काम किती सोपं झालं की माझे विद्यार्थी फक्त उदाहरणांवरनं व्याख्या सांगू शकले. ती टॅक्ट, ती टेक्निक मला डेव्हलप करायची. जाऊन नुसतं मी व्याख्या सांगेल, उदाहरणं लिहून देईल आणि हे उदाहरणं पाठ करून आणा, अजिबात नाही. मला कुठेतरी स्वतःला बदलवायचंय. माझं उदाहरणावरून मी व्याकरणाकडे येणार आहे आणि असं ज्या ज्या क्षणाला मी करेल त्यांच्यामधला डेव्हलप होईल इंटरेस्ट आणि ते विचारतील. त्यांना तुम्ही विचारा, चला आता मला अशी उदाहरणं तुम्ही सांगा की ज्या दोन्ही पद महत्वाची आहे. नका सांगू वाक्य, फक्त उदाहरणं सांगा. विद्यार्थी आपल्याला उदाहरणं देतील. अगदी मी सांगते 100%, 90% विद्यार्थी तुम्हाला उदाहरणं देतील, 10% कदाचित उदाहरणं देणार नाही. पण जेव्हा आपले मित्र आपल्याला उदाहरणं देताना टीचरला देतील, हळूहळू त्यांना सुद्धा त्याची आवड निर्माण होईल आणि ते कुठेतरी प्रयत्न करतील. मग आता द्वंद्व समास माझ्या विद्यार्थ्यांना समजला आहे. माझ्या विद्यार्थ्यांना द्वंद्व समास म्हणजे दोन्ही पद महत्वाची आहे हे आकलन झालं आहे. हे जेव्हा मला कळलं त्याच्यानंतर मी आता पूर्ण ब्लॅकबोर्ड रब करणार. म्हणजे काय करणार की मी विद्यार्थ्यांना आता सगळ्यात पहिले जे मी लिहिलं होतं, हे नको, सगळ्यात पहिले मी जे लिहिलं होतं की माझं प्रति प्लस दिन, आई प्लस वडील, आई वडील.
त्याच्यानंतर मी विग्रह केला, त्याच्यानंतर मी त्यांना समासाचे प्रकार शिकवले आणि त्याच्यानंतर मी द्वंद्व शिकवलं. आता मी हे सगळं मिटवून टाकणार आणि आता माझा टॉपिक येणार की मी फक्त द्वंद्व समासाचे उपप्रकार घेणार. मग मी द्वंद्व समास लिहिणार आणि त्याच्या खाली फक्त 2 शब्द लिहिल, दोन्ही पदे महत्वाची. आणि पुन्हा तीच उदाहरणं मी घेणार. आई वडील, भेदाभेद, मीठ भाकर. आणि मग त्यांना आता मी लिहिणार आहे की आई आणि वडील, जी 6 उदाहरणं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. आई आणि वडील, स्त्री पुरुष, स्त्री व पुरुष, भेदाभेद, भेद अथवा अभेद, सुख दुःख, सुख किंवा दुःख, मीठ भाकर आणि गप्पा गोष्टी. आता या 6 उदाहरणांमध्ये तुम्हाला काय वेगळं दिसतंय तुम्ही सांगा. कदाचित एक विद्यार्थी तिथला उभा होईल आणि तो म्हणेल की मॅडम सगळ्यांमध्ये एक एक अक्षर जोडलंय, एक एक शब्द जोडलेला आहे आणि त्यांना वेगळं केलंय. मग कोणती अक्षरं मी जोडली रे? पहिला एका मुलाला विचाराल, तो सांगेल मॅडम आणि जोडलंय, दुसरा म्हणेल व जोडलंय, तिसरा बोलेल अथवा किंवा. मग ते मी बाजूला लिहिणार. मग तुम्ही सांगा हे आणि व अथवा किंवा हे काय आहे? तुम्ही 5वी पासून शिकलेला आहात, तुम्ही आठवा बरं. शब्दांच्या जातीमध्ये कुठे तुम्हाला हे दिसतात का? कदाचित त्यांना तेव्हा शब्दांच्या जाती कळणार पण नाही की मॅडम काय विचारत आहे. आपण आठवून द्यायचं नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. मग त्याच्यातला नक्कीच 5च किंवा 6च मुलं तुम्हाला सांगेल की मॅडम हे उभयान्वयी अव्यय आहे. मग उभयान्वयी अव्यय आहे म्हणजे आणि व अथवा किंवा 2 शब्दांना किंवा 2 वाक्यांना जेव्हा आपण जोडताना उभयान्वयी अव्यय वापरतो, त्याच अव्ययांचा मला इथे वापर करायचा आहे. कशात? माझ्या इतरेतर द्वंद्व समासात. पण ज्यावेळी मी आणि व असा शब्द वापरणार, ज्याचा अर्थ जवळपास स्त्री आणि पुरुष, आई व वडील, आई आणि बाबा असं जेव्हा मी करते, दोघांचा अर्थ सारखा होतोय, त्यावेळी माझा कोणता समास होणार आहे? इतरेतर. त्यावेळी माझा इतरेतर द्वंद्व समास. वैकल्पिक या शब्दाचाच अर्थ असा होतो की वैकल्पिक म्हणजे किंवा, वैकल्पिक म्हणजेच अथवा. आणि मग मी त्यांना सांगणार की ज्या ठिकाणी 2 विरुद्धार्थी गोष्टी दिसतात, तुम्हाला सुख आणि दुःख माहितीये विरुद्धार्थी शब्द आहे, भेद अभेद विरुद्धार्थी शब्द आहे. जेव्हा ज्या ठिकाणी 2 विरुद्धार्थी शब्द दिसतात त्यांच्यामध्ये मी किंवा आणि अथवा लावतो, तेव्हा तो माझा वैकल्पिक द्वंद्व समास. कारण वैकल्पिक या शब्दाचाच अर्थ होतो किंवा. आणि तिसरं समाहार, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा, सगळ्यांना समावून घेणारा. मग मी समजा मीठ भाकर म्हटलं आहे, भाजीपाला म्हटलंय, तर भाजीपाला वगैरे म्हणजे त्याच्यासोबत आई मार्केटमध्ये गेली तर भाजी आणते, पालेभाजी आणते, कोथिंबीर आणते, मिरच्या आणते, कांदे आणते, म्हणजे अनेक वस्तू आणते. पण आपण म्हणताना म्हणतो की माझी आई भाजीपाला आणायला गेली. आम्ही आज खूप गप्पा गोष्टी केल्या, पण गप्पा गोष्टी म्हणजे काय? त्याच्यामध्ये खूप गोष्टींचा समावेश होता. आम्ही नुसत्या गप्पाच नाही मारल्या, हसलो पण, हातवारा करून ऍक्टिंग पण करून दाखवलेली आहे. जेव्हा मी मीठ भाकर खाणार आहे तेव्हा मी मीठ भाकर सोबत चटणी पण घेणार, कुठेतरी तिखट पण असेल, म्हणजे इतर गोष्टींचा पण माझ्यासोबत समावेश राहणार आहे. त्या सेम क्वालिटीच्या राहणार आहे, सारख्या पदार्थांच्या राहणार आहे. म्हणून मी तिथे सगळ्यांची नावं लिहत राहणार नाही. ताट वाटी, जेवायला बसली, ताट वाटी पेला चमचा सगळं घेतलंय मी. पण म्हणून मी लिहिताना ताट वाटी पेला चमचा इतकं सगळं नाही लिहत ना, मी फक्त वगैरे शब्द लावलेला आहे. आणि ज्यावेळी मी असा प्रयोग करते तेव्हा सगळ्या गोष्टींचा एकत्र उपयोग करते, तेव्हा त्याला म्हणतात समाहार द्वंद्व समास. मी हे फक्त त्यांना उदाहरणातून दाखवील आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या समोर व्याख्या मांडेल किंवा त्यांनाच विचारेल की आता इतरेतर द्वंद्व समास म्हणजे काय? सांग तू कोणत्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग केला? मग ज्या समासात आणि
व या उभयान्वयी अव्ययांचा मी उपयोग केला, तो इतरेतर द्वंद्व समास. उदाहरणं माझी ब्लॅकबोर्डवर तशीच राहणार आहे. तो सांगेल की दुसऱ्या याच्यामध्ये दुसऱ्या ग्रुपमध्ये मी किंवा आणि अथवा या उभयान्वयी अव्ययांचा केला म्हणून वैकल्पिक द्वंद्व समास. आणि तिसऱ्या याच्यात दोन पदांच्या अर्थाशिवाय इतर पदार्थांच कदाचित तो इतकी क्लिअर व्याख्या सांगणार नाही तिसऱ्याची, की ज्या समासातील दोन पदांच्या अर्थाशिवाय तो म्हणेल की मॅडम ज्या समासामध्ये दोन दोन शब्दांचा अर्थ आणि त्याच्याशिवाय वगैरे इतर पदार्थ आपण असे लावतो तेव्हा त्याला समाहार द्वंद्व समास म्हणतात. मला विद्यार्थ्यांकडनं जशीच्या तशी पुस्तकातली व्याख्या नको आहे. मला फक्त त्यांचे कन्सेप्ट क्लिअर आहे का, त्यांच्या डोक्यात ती व्याख्या गेली का एवढं बघायचंय. आणि ज्यावेळी माझा विद्यार्थी त्या शब्दांचा उपयोग करून स्वतःच्या भाषेमध्ये ते मांडण्याचा प्रयत्न करतो तिथेच मला यश मिळत असतं. कारण आपल्या कृती पत्रिकेनुसार आपण जेव्हा स्वमत मांडायला सांगतो, मग हे तेच आहे ना की तो त्याचं मत मला सांगत आहे, तो उदाहरणांवरून आकलन करतोय आणि त्या आकलनातून तो आपलं मत जेव्हा मांडतो तेव्हा ते स्वमतच आहे. आणि म्हणून व्याकरण शिकवताना पण मी ज्ञानरचनावादाचा उपयोग करून आकलनाद्वारे त्याच्याकडनं मी त्याचं स्वमत घेणार. मग अशा व्याख्या जर आपला विद्यार्थी आपल्याला सांगायला तयार झाला तर आपल्याला व्याकरण हे त्यांनाही बोजड होणार नाही आणि मला आज वर्गात जाऊन समाज शिकवायचा आहे ही माझी जी टेन्शनवाली भूमिका राहील ती पण दूर होईल. कारण मी फक्त आणि फक्त उदाहरणं लिहिणार आणि या उदाहरणातनं मी त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी पिन करणार. चला सांगा, पहिल्या उदाहरणात काय दिसतं, दुसऱ्या उदाहरणात काय दिसतं, मग हे वेगवेगळे ग्रुप दिसतात का रे तुम्हाला. बस मी फक्त त्यांना पिन करणार आणि ते त्याचं उत्तर मला देणार. त्यांच्या उत्तरातनच त्यांची व्याख्या तयार होणार. अशा पद्धतीने आपण सर्वांनी जर असा प्रयत्न केला तर आपल्या विद्यार्थ्यांना ते कठीण जाणार नाही असं मला वाटतं. म्हणजे छोट्यातला छोटा किंवा खूप कमी मार्क मिळवणारा विद्यार्थी जो आपण ज्याला म्हणू की अमराठी विद्यार्थी असतात, कारण ही संकल्पना आपल्याला अक्षर भारतीमध्ये पण आहे समाज, त्याच्या वेळ आता त्यांना काढलेले आहे पण त्यांना आहे 9वी पर्यंत आहे. तर हे सगळं शिकत असताना त्या विद्यार्थ्यांना जी मराठी विषयीची भीती असते ती भीती पण त्यांची हळूहळू नाहीशी होईल. कारण त्यांना असं स्वतःला वाटायला लागेल की अरे मॅडमनी तर फक्त उदाहरणं लिहिली पण व्याख्या मी तयार केली, मॅडमच्या उदाहरणासारखी मी पण उदाहरणं सांगितली. आणि त्यांचा जेव्हा हा स्वतःवरचा विश्वास ते लोक दाखवतील, त्यांचा विश्वास पक्का होईल, तेव्हा त्यांनी शिकलेला समास हा पाठ त्यांच्या डोक्यातनं कधीच जाणार नाही. मी व्याख्या त्यांना सांगणार आहे. व्याख्या तर पुस्तकात पण लिहिलेल्या राहणार आहे. माझे विद्यार्थी पुस्तकातनं पण व्याख्या सांगू शकतात. पण माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला उदाहरणं सांगता आली पाहिजे. माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला फक्त पुस्तकी भाषेतली व्याख्या नको, त्याला त्याच्या उदाहरणातनं त्याची व्याख्या तयार करता आली पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण जर समास घेतला, द्वंद्व समास, कारण आजकाल आपल्याला पण ट्री डायग्राम असतात, आपल्याला पण कृती काढायची आहे. प्रत्येक कृतीद्वारे फ्लो चार्टद्वारे जर मी हा सगळं घेतलं, फ्लो चार्ट तयार केला, उदाहरणं बाजूला ठेवली आणि ती उदाहरणं मी त्याला जर जोडत गेली तर नक्कीच विद्यार्थ्याला कायम लक्षात राहील आणि दुसऱ्या दिवशी तो त्याच्यावरचे 5 उदाहरणं किंवा तिथल्या तिथे तो 5 उदाहरणं त्याचे सांगेल. कारण समाहार द्वंद्व समास विचारल्यावर चला मीठ भाकर आहे ना, मग मीठ भाकर सारखे असे शब्द सांगा बरं तुम्ही, असे जोड शब्द सांगा, तो सांगेल, तो करेल तयारी. मग तुम्ही पुस्तकातले सांगा ना, पाटी पेन्सिल, ताट वाटी, पाला पाचोळा, मग त्यांना सांगायचं की हे जोड शब्द आहेत ना, यांना आपण एकत्र म्हणतो, पण त्या पाला पाचोळ्यासोबत आपल्या घरचा केर पण निघतो, झाडाची पानं असतात, दगडधोंडे असतात. मग इतके सगळे शब्द आपण वापरणार का? नाही वापरणार. मग आपण कोणता शब्द वगैरे. मग अशा पद्धतीने आपल्याला मुलांच्या भावविश्वासशी आजपर्यंत त्यांनी जे ऑब्झर्वेशन केलंय, जे निरीक्षण केले आहे
त्याच्या आधारावर आपल्याला त्यांना समास हा पाठ शिकवायचा आहे. समास हा व्याकरणाचा भाग त्यांना आपल्याला शिकवायचा आहे. आणि जेव्हा आपण या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचू तेव्हा ते कधीच समास विसरणार नाही. कारण हे जे व्याकरण आहे, जे आपल्याला 8वी पासून म्हणजे अभ्यास मंडळाने जे आपल्याला व्याकरण निवडून दिलेलं आहे 10वी पर्यंत, ते त्यांना IPSC, UPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारल्या जातं. आणि या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या मुलांना तेव्हा लक्षात राहत नाही. कारण पूर्वीची जी आपली शिक्षण पद्धती होती, त्यानुसार आपण व्याख्यांवरनच फक्त उदाहरणं शिकलो आणि उदाहरणं पाठ केले. पण आता तसं नाहीये. ज्ञानरचनावादानुसार आपल्याला उदाहरणं त्यांना द्यायची आहे आणि त्यातून त्यांचे कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. हा जो भाव आहे तो आपल्याला पुढे न्यायचा आहे. नेक्स्ट, द्विगु समास. मग आता द्विगु समास शिकवताना मला काय करायचंय? पुन्हा तेच की मी उदाहरणं लिहिणार. त्यांना हे तर सांगणारच मी की द्विगु समासात तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे. पहिलं वाक्य माझं हे राहील. मग आता त्यांना विचारेल मी की अरे तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे, तर तत्पुरुष समास म्हणजे काय सांगितलं होतं मी? आठवते की मॅडम दुसरे पद महत्वाचं असतं किंवा द्विगु समासामध्ये कोणती पद महत्वाची असतात हे ते आपल्याला सांगतील. मग द्विगु समास शिकवताना तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवायची, ती म्हणजे काय की पहिलं पद संख्या विशेषण असलं पाहिजे. संख्या तुम्हाला दिसली पाहिजे. एकम, द्वे, त्रयी, चतुर, नव, पंच, षष्ठ, षड ही संख्या तुम्हाला दिसली पाहिजे. ज्या ठिकाणी तुम्हाला संख्या विशेषण दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला पहिलं पद संख्या विशेषण दिसलं की तो तुमचा द्विगु समास होऊ शकतो. मग मी उदाहरणं लिहिलं. समजा असं उदाहरण तुम्ही वाक्यात नाही लिहिले, नुसते शब्दांची उदाहरणं लिहिलं. अगदी सोपा शब्द त्रिदेव, पिक्चरचं पण नाव आहे, त्यांना माहितीये. त्रि म्हणजे काय रे? त्रि म्हणजे 3. बरोबर आहे. मग 3 देवांचा समूह. बरोबर आहे. कारण ते एकत्र आलेले आहे म्हणून समूह लिहायचंय. नवरात्री 9. मग तिथे काय असतो? नवरात्र आपण त्याला काय म्हणतो? कारण तिथे 9 रात्रींचा समूह असतो. त्रिभुवन 3 भुवनांचा समूह. तुम्ही फक्त त्यांना 3 ते 4 उदाहरणं सांगा आणि प्रत्येकाच्या वर्गात 50 विद्यार्थी आहे, मी तुम्हाला सांगते 50 विद्यार्थी तुम्हाला 50 उदाहरणं देतील आणि त्याच ठिकाणी तुमचा द्विगु समास तयार होईल. तुम्हाला फक्त त्यांना एकच हिंट द्यायची आहे की द्विगु समासामध्ये पहिलं पद हे संख्या विशेषण असतं. द्या तुम्ही त्यांना ती हिंट. ती हिंट जर तुम्ही त्यांना दिली आणि त्याच्यावरचे 3च उदाहरणं द्या, ते म्हणजे त्रिभुवन किंवा त्रिदेव असं उदाहरण द्या, पंचारती द्या आणि तुम्ही त्यांना अजून कुठलं नवरात्र किंवा दुसरं कुठलंही द्या. त्यांना सांगा ते त्याच्यानंतर त्यांना आठवतात कारण त्यांनी 10वी पर्यंत अशी अनेक उदाहरणं त्यांनी केलेली आहे. अनेक उदाहरणं त्यांना माहिती आहे आणि त्या उदाहरणांवरनं त्यांना आठवतं की आपल्याला या समासामधले अनेक उदाहरणं ज्याच्यामध्ये आपण संख्या विशेषण सांगू शकतो किंवा संख्या आपण त्यांना समजून सांगू शकतो. मग असे विविध उदाहरणं ते घेतील. पण तेवढं करत असताना आपण त्यांना सांगणार आहे की नवसंख्या विशेषण आहे आणि रात्र काय आहे? नाम आहे. पंचसंख्या विशेषण आहे आणि आरती काय आहे? नाम आहे. मग आता याच्यावरनं तू व्याख्या सांग बरं रे, द्विगु समासाची व्याख्या काय होऊ शकते? काय होईल? मी तुला सांगते की पहिलं संख्या विशेषण आहे आणि दुसरं नाम तुला दिसतंय. मग याच्यावरनं तुझी व्याख्या काय राहील? तर मग तो सांगेल की याच्यावरनं माझी व्याख्या अशी राहणार आहे की ज्या समासातील पहिलं पद संख्या विशेषण आहे आणि दुसरं पद नाम असतं त्याला द्विगु समास म्हणतात. मी जेव्हा उदाहरणं लिहिले ना तेव्हा त्याची फोड करताना मी असं पण लिहिलं होतं की नवसंख्या विशेषण, रात्र नाम, आरती नाम, पंच, त्रिभुवन असे 3-4 उदाहरणं मी दिली होती आणि त्यातून त्यांचा तयार झालेला सामासिक शब्द आहे. कारण मला सारखी त्या गोष्टींची उजळणी करायची होती आणि म्हणून मी नव प्लस रात्र इज इक्वल टू नवरात्र. मग नव काय आहे? पहिलं पद, रात्र दुसरं पद, नवरात्र सामासिक शब्द.
कारण माझी सुरुवातच अशी झाली होती. प्रति प्लस दिन, आई प्लस वडील, आणि मग आता हा नवरात्र याचा विग्रह मला करायचंय. 9 रात्रींचा समूह. मग समूह मी का लावला? तर गोष्टी सगळ्या 9 रात्री एकच नाहीये. दोन आणि 2 पेक्षा जास्त जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला आपण समूह म्हणतो. आणि म्हणून जेव्हा मी द्विगु समास लिहिणार तेव्हा मी समूह हा शब्द लावणार. कारण तुम्हाला आठवत असेल जेव्हा मी मीठ भाकर लिहिलं होतं आणि माझा द्वंद्व होता तेव्हा मी वगैरे शब्द लावला. जेव्हा मी इतरेतर द्वंद्व समास शिकवला तेव्हा मी व आणि शब्द लावला. ज्यावेळी मी वैकल्पिक, ज्याचा अर्थच किंवा आणि अथवा आहे, त्याचप्रमाणे जेव्हा मी या विशेषणांना 2 आणि 2 पेक्षा जास्त, एक होणार नाही द्विगु समास, 2 आणि 2 पेक्षा जास्त यांचा जेव्हा मी समावेश करते तेव्हा तो एक समूह होतो. आणि म्हणून माझ्या द्विगु समासामध्ये नवरात्रींचा समूह. मग आता पुन्हा इथे प्रश्न निर्माण होतो की मॅडम इथे प्रत्यय पण लावायचं का? हो, इथे षष्टी विभक्तीचा चा, ची, चे या प्रत्ययांचा पण तुला विग्रह करताना उपयोग करायचा आहे. म्हणजे फक्त व्याख्या सांगून त्यांच्या डोक्यात काही बिंबवण्यापेक्षा आपण हळूहळू एक एक गोष्ट जर त्यांना उलगडत गेलो तर नक्कीच विद्यार्थ्यांना हे सोपं जाईल. म्हणजे मी स्वतः हा प्रयत्न केलेला आहे वर्गात, म्हणून मी सांगू शकते की आपल्या विद्यार्थ्यांना आपण काही उदाहरणं दिली, फक्त 3 किंवा 4 द्या, विद्यार्थी तुम्हाला सप्तपदी पासून, सप्तपदी 7 पदांचा समूह, सप्तरथ, अष्टभुजा असे वेगवेगळी उदाहरणं ती आपल्याला देतात. आणि त्या उदाहरणांवरच त्यांना कळतं की नाही ही सगळी आपल्याला झालेली उदाहरणं आहेत. कदाचित 1-2 विद्यार्थी तुम्हाला रिपीट तीच उदाहरणं देतील, पण त्यांचा कन्सेप्ट क्लिअर झाला आहे. त्यांना पहिला शब्द आपण, त्यात एखादा विद्यार्थी तुम्हाला हे पण विचारेल मॅडम मग वार्षिक चालेल का, मासिक चालेल का, महिन्याला प्रसिद्ध होणारं 12 महिन्यांचा समूह ज्याला वार्षिक असं म्हणतात, मग ते चालेल का? असे पण अनेक प्रश्न आपल्याकडे विचारले जातात. कारण आपण त्यांना या 3 उदाहरणामधनं त्यांची क्युरिओसिटी डेव्हलप केली आहे. जेव्हा आपला मित्र ते उदाहरण तसं देऊ शकतो, मग मी पण विचार करून तसं उदाहरण देईल. ही क्युरिओसिटी, म्हणजे ते चौरस सांगतील, नवरस सांगतात, मग रस निघाला तर मग षडरस येतो, षटरस येतो, म्हणजे हे सगळे रस येतात. मग एखादी गोष्ट त्यांना माहिती, सप्तपदी, सप्तरथ, हे सगळे त्यांचे हळूहळू त्यांच्याकडनंच आपल्याला ही उदाहरणं मिळतात. आणि त्यांना सांगायचं की उद्या ठीक आहे, आता 10 ते 12 उदाहरणांची वर्गात 50 विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या 12 उदाहरणांची तुम्ही लिस्ट करून आणा आणि प्रत्येक उदाहरणाचा विग्रह करून समोर तुम्हाला लिहायचंय द्विगु समास. करतात विद्यार्थी, करतात. हा अनुभव आहे की विद्यार्थी बरोबर तुम्हाला ती लिस्ट आणून दाखवतील आणि त्यांनाही आनंद होईल की हा मी तयार केलेली आहे, ही मी तयार केलेली आहे. पुन्हा त्याची उजळणी आपण घेणार आणि त्याचा द्विगु समास हा नक्कीच परफेक्ट होईल. तो कधीच विसरणार नाही की द्विगु समास म्हणजे पहिलं पद संख्या विशेषण आणि दुसरं पद नाम, आणि त्याचा विग्रह करताना मला समूह शब्द टाकायचा आहे. अशा पद्धतीने आपण त्यांच्यापर्यंत द्विगु समास पोहोचवू शकतो. नंतरचा समासाचा तिसरा भाग आपल्याला आहे कर्मधारय समास. हा थोडा मुलांना कठीण जातो कधी कधी, कारण याचे 7 वेगवेगळे प्रकार आहेत. आणि म्हणून बरेचदा आपण त्यांना म्हणतो की काही उदाहरणं जी आहे ती उदाहरणं तुम्ही व्यवस्थित पाठ करा, त्या उदाहरणांकडे व्यवस्थित लक्ष द्या, कारण या तत्पुरुष समासामध्ये दोन्ही पद प्रथमा विभक्तीत असतात. विभक्ती ते शिकलेले आहेत. मग त्यांना विचारायचं की सला ते सला नाते हा जो विभक्तीचा चार्ट तुम्ही पाठ केला होता त्यात प्रथमा विभक्तीमध्ये कधी काही कुठलं अक्षर होतं का? कदाचित आठवणार नाही. आता उद्या तुम्ही तो चार्ट बघून यायचा. आजकालची मुलं हुशार आहेत, ती इंटरनेटवर बघतील किंवा पुस्तकात बघतील व्याकरणाच्या, आणि त्यांना दिसेल की नाही त्या चार्ट मध्ये तर दोन्हीकडे एक वचन आणि अनेक वचनाकडे डॅश दिलेली आहे.
म्हणजेच त्याला काय आहे, प्रत्यय नाहीये. मग ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात त्यांना कोणतंही प्रत्यय नसतं. आणि हे जे दोन पद आहे, मी पद शब्द पहिल्याच दिवशी मुलांना शिकवला होता ब्लॅकबोर्डवर. बरोबर आहे. तुम्हाला जर मी पहिले स्टार्टिंग जेव्हा पहिली माझी स्लाइड आठवत असेल, की पद म्हणजे शब्द, हा एक शब्द, हा दुसरा शब्द, याला दोन पद म्हणतात. दोन पदांचा मिळून माझा सामासिक शब्द तयार झाला. मग ते सांगतील की या पदांमध्ये विशेषण व विशेष्य. आता विशेषण आणि विशेष्य हे सांगताना पण विशेष्य हा शब्द बरेचदा त्यांना कळत नाही. विशेष्य म्हणजे नाम. त्यांना तो नवीन वाटतो, त्यांना तो झालेला नसतो किंवा त्यांना तो काहीतरी अवघड वाटतो. पण त्याचं जर तुम्ही सांगितलं की ते नाम आहे. आणि जेव्हा असे दोन पदांचा संबंध येतो तेव्हा तो कर्मधारय तत्पुरुष समास होतो. म्हणजे दोन्ही पद प्रथमा विभक्तीत आहे. उदाहरण मी लिहिणार, महादेव, महान असा देव. महान हे विशेषण आहे ना देवासाठी. उत्तम असा पुरुष, पुरुषोत्तम, रामाला आपण म्हणत असतो, उत्तम आहे तो, आयडियल आहे. मग असा पुरुष याच्यासाठी कसा असावा, उत्तम. पुरुष नाम आहे, त्याला विशेषण मी दिलेलं आहे उत्तम. कमळ कशाचं नाव आहे रे? ते म्हणतील की तुम्ही नाम शिकताना शिकलात की फुलाचं नाव आहे. मग नीलकमल त्याला विशेषण आहे, कारण विशेषणामध्ये संख्या सुद्धा विशेषण असते, 1 2 3 4, आणि वेगवेगळे रंग सुद्धा विशेषण असतात. मग चरणकमळ, खडी साखर, असे विविध उदाहरणं मी त्यांना देणार आहे आणि त्यांना सांगील की ज्या ज्या समासामध्ये तुम्हाला दोन्ही पदांचा संबंध हा नाम आणि विशेषण अशा प्रकारचा असतो, त्यांना कुठलीही विभक्ती लागलेली नाही, बोथ आर इन प्रथमा विभक्ती, असं जेव्हा मी त्यांना सांगेल तेव्हा तो समास म्हणजे कर्मधारय समास. कारण कर्मधारय समासाचे विविध प्रकार सांगत असताना त्यांना ते थोडं अवघड पण जात असतं. आता त्याचे ना 7 उपप्रकार पडतात. आपण खूप त्याच्या डिटेलमध्ये गेलं तर कदाचित 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ते अवघड पण होऊ शकतं. पण तरी देखील मी आपल्या म्हणजे मी शिक्षकांसाठी म्हणून त्याचे हे 7 उपप्रकार सुद्धा इथे लिहिलेले आहेत, की विशेषण पूर्वपद. आता त्यांना पूर्व म्हणजे आधी, उत्तर म्हणजे नंतर, पद हे तर त्यांना माहितीच आहे, की पद म्हणजे शब्द. हे त्यांना पहिल्याच दिवशी कन्फर्म झालंय, की 2 शब्द लिहिले म्हणजे पहिलं पद, दुसरं पद. मग इथे मी म्हणणार की पूर्वपद म्हणजे आधीचं पद, पहिलं पद असतं तेव्हा तो विशेषण पूर्वपद. पण मी प्रत्येक प्रकार सांगणार नाही, कारण तो त्यांना कठीण जाईल. फक्त समजावून देताना जर मी वेगवेगळे उदाहरणं घेतले की पूर्वपद, महान असा देव, विशेषण आहे महान. उत्तरपद, उत्तरपद, पूर्वपद, असं जेव्हा मी त्यांना शिकवणार तेव्हा कदाचित त्यांना ती पूर्ण 7 प्रकार सांगायची मला गरज पडणार नाही. 7 प्रकार आपण जर त्यांना खूप डिटेलमध्ये शिकवायला गेलो तर तेवढं त्यांना बोजड जातं आणि त्यांना समजायला पण कठीण जातं. म्हणून त्याच्यातला सोपीत सोपी शब्द, कारण आता बघा हा जो आहे की लाल भडक, हिरवागार, हे दोन्ही विशेषण आहे. मग या दोन्ही विशेषण, उभय पद ज्याला आपण म्हणतो की दोन्ही, उभय म्हणजे दोन, हे दोन्ही विशेषण आहेत. आणि मग त्या दोन्ही विशेषण मिळून काय तयार झालंय, तत्पुरुष समास झालाय. पहिलं पद विशेषण आहे तेव्हा सुद्धा तत्पुरुष समास तयार झालाय. दुसरं पद विशेषण होतं तेव्हा सुद्धा तत्पुरुष समास तयार झाला होता. पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की त्याला कोणतेही विभक्ती प्रत्यय लागत नाही. ते दोन्ही पद किंवा ते दोन्ही शब्द प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा माझा कर्मधारय समास होत असतो. मग कर्मधारय समासाचे वेगवेगळे उदाहरणं देऊन आपण त्यांना या 7 प्रकारांविषयी नक्कीच माहिती देऊ शकतो. 7 प्रकार डिटेलमध्ये शिकवायची गरज नाही. त्याचे 7 उदाहरणं घेतले तरी तुम्ही त्यांना त्या व्याख्येपर्यंत आणि त्या समासापर्यंत सहज पोहोचवू शकता. नेक्स्ट, हा बघा, अव्यय.
आता अव्यय म्हणजे आपल्याला शिकायचंच आहे. शब्दसिद्धीमध्ये आपण उपसर्ग म्हणजे उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित शिकणारच आहोत. त्याच्यापैकीच त्यांना हा सुद्धा एक समास तुम्हाला देता येईल की सु म्हणजे चांगला, चांगला असा योग, सुगंध, चांगला असा गंध, अशा प्रकारचे सुद्धा उदाहरणं आपल्याला आपल्या पुस्तकातनं प्रत्येक धड्यांमधनं विद्यार्थ्याला काढायला सांगा. त्याला शिकवलेला जो पाठ आहे त्या पाठातनं अशी उदाहरणं काढू नये की ज्याच्यामध्ये तुला कर्मधारय समास दिसतो, तुला द्विगु समास दिसतो, अशी उदाहरणं आपण विद्यार्थ्यांना काढून आणायला सांगितली तर ते आवडीने काढतील. जो पाठ आपण शिकवलेला आहे त्या पाठावरची उदाहरणं जर तुम्ही काढा असं जर त्यांना सांगितलं तर विद्यार्थी नक्कीच ती उदाहरणं काढतील असं मला वाटतं. मध्ये आपल्याला 2 मार्कांचे प्रश्न येत असतात आणि समासामधील प्रश्न विचारत असताना आपल्याला भाषा अभ्यासामध्ये जोड्या लावा असा प्रश्न येत असतो आणि कधी कधी आपल्याला जसं मी नवरात्रवाला जो सांगितला होता तसं वाक्यांमध्ये सुद्धा आपल्याला समास विचारला जात असतो. त्याच्यापैकी जोड्या लावा हा प्रकार आपल्या मुलांना 2 मार्कांचा अधिक सोपी जातो. पण ज्यावेळी हा जोड्या लावा हा प्रकार येतो तेव्हा त्याचे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, कारण द्विगु समास लिहिलेला आहे म्हणजे त्याला संख्या पहिला शब्द संख्या विशेषण आहे हे माहिती पाहिजे. कर्मधारय समास जेव्हा लिहिलेला आहे तेव्हा त्याच्यापैकी दोन्ही शब्द विशेषण राहू शकतात, दुसरं पद विशेषण राहू शकतं आणि कर्मधारय समासामध्ये विभक्ती प्रत्यय लागत नाही, प्रथमा विभक्तीत असतात. हे त्याला माहिती असेल तर तो नक्कीच त्या जोड्या लावा योग्य प्रकारे करेल. किंवा वाक्यामध्ये तुम्हाला दिलेले असतात आणि वाक्यांमधनं अधोरेखित झालेला शब्दाचा समास ओळखा, अशा प्रकारचा सुद्धा आपल्याला समासामध्ये 2 मार्कांचा प्रश्न येत असतो. त्याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला येतो शब्दसिद्धी. शब्दसिद्धीमध्ये बरेचदा प्रश्नाचा प्रकार आपला असतो, तो प्रश्नाचा प्रकार मी टाकलेला आहे. शब्दसिद्धी म्हणजे काय? आता शब्द आणि सिद्धी हे 2 शब्द पाहूनच आपले मुलं घाबरतात, कारण त्यांना हे खूप मोठे मोठे शब्द वाटतात आणि म्हणून आपल्या भाषेत जेव्हा अनेक भाषेंमधनं शब्द येतो आणि तो रूढ होतो, तो सिद्ध झाला असतो, म्हणजेच तो शब्द सिद्धीत येतो. मग त्याचे 2 प्रकार आपण त्यांना सांगू की सिद्ध शब्द आणि साधित शब्द. सिद्ध शब्द तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय हे ऑलरेडी त्यांना झालेले असतात. 5वी पासून 9वी पर्यंत ते शिकलेले आहेत. यावर्षी मला उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अभ्यस्त हे त्यांना शिकवायचे. मग आता मी एवढा चार्ट काढणार नाही, मी फक्त साधित शब्दांचे 3 प्रकार लिहून देईल. त्याला उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त. हे 3 प्रकार लिहिल्यावर माझा पहिला प्रश्न त्याला राहणार की बेटा उपसर्ग म्हणजे काय? सांग, तुला उपसर्ग म्हणजे काय आणि प्रत्यय म्हणजे काय? कदाचित त्याला 2 मिनिटाकरता काहीच आठवणार नाही, कारण मला त्याला सांगावं लागेल की अच्छा प्रत्यय शब्द तुला माहिती आहे का? लहानपणापासून आपण कधी प्रत्यय हा शब्द ऐकला का? किंवा तुम्हाला विभक्ती प्रत्यय आम्ही शिकवला होता. एक शब्द मी तिथे लिहून देईल, शाळेच्या. सांगा बरं याच्यात मूळ शब्द कोणता आहे? कारण मला त्याचं पूर्वज्ञान जागृत करावंच लागेल. ऍट अ ग्लान्स मी शिकवत असताना त्याला कदाचित सगळं आठवणार पण नाही. मग पूर्वज्ञान जागृत करण्यासाठी मला पुन्हा त्याला विभक्ती प्रत्ययाकडे न्यावं लागेल आणि मग त्याला कुठेतरी क्लिक होईल की चा प्रत्यय आपण लावलेला आहे, शाळेच्या प्रत्यय म्हणजे हे काय आहे रे? मग हा प्रत्यय आहे. बरं उपसर्गवाला तुम्हाला एखादा शब्द सांगता का की प्रत्यय हा मागे लागलाय, मग समोर कोणता शब्द शब्दाच्या समोर लागणारा? मी त्याला प्रत्येक वेळेस त्याला उत्सुकता देणार की तू सांग असा कुठला प्रश्न आहे, असा कुठला शब्द आहे. संस्कृत तुम्ही शिकत असाल तर संस्कृत मध्ये काही उपसर्ग आहे का? संस्कृत मध्ये तर 22 उपसर्ग आहे. अच्छा ठीक आहे, चला सांगा आता हा शब्द सांगा की तुम्ही आपणच त्याला एखादा शब्द देऊ. पण त्याला आमरण, आजन्म, आपण त्याला प्रगती शब्द देऊ, अभिनंदन शब्द देऊ. मग मी माझ्या ब्लॅकबोर्डवर जेव्हा मी हा उपसर्ग घटित शिकवणार आहे त्याला,
तेव्हा उपसर्ग घटित शिकवत असताना मी सगळ्यात पहिले त्याला छान छान शब्द ब्लॅकबोर्डवर लिहित की जे त्याला स्वतःला माहितीये. अभिवादन, उपप्रमुख, उपग्रह, विज्ञान, सुभाषित, प्रवेश, प्रतिध्वनी, प्रतिदिन. चला सांगा आता याच्यातला मूळ शब्द कोणता आहे? आणि मग हे समोर लागलेला काय आहे? तो इंग्लिश मध्ये पण शिकलेला असतो, सफिक्स अँड प्रफिक्स. मग समोर जे लागलेलं आहे ते उपसर्ग आहे आणि मागे या शब्दाला शाळेच्या जेव्हा मी लिहिलं होतं तेव्हा या शब्दाला जे मागे लागलं होतं ते प्रत्यय होतं. मग आता जर मी ब्लॅकबोर्डवर हे दोन शब्द लिहिले आहे की उपसर्ग घटित आणि दुसरा लिहिलंय प्रत्यय घटित, मग आता तुम्हाला कळलं की मागे लागलेला प्रत्यय आणि पुढे लागलेला उपसर्ग. मग याच्यावरनं मला शब्द ओळखताच आला पाहिजे. किती सोपं आहे. मग असे शब्द ओळखत असताना मागे काय लागतं, कारण प्रत्येक मुलगा शिकलेला आहे, मागे कशा पद्धतीने लागतं आणि उपसर्ग कोणत्या पद्धतीने लागतं, त्याच्यासाठी त्यांना आपण सांगायचं की बेटा ज्याप्रमाणे संस्कृतमध्ये 22 उपसर्ग आहे त्याचप्रमाणे इतर भाषेतून सुद्धा आपल्याला उपसर्ग मिळालेले आहेत. मग उपसर्ग म्हणजे काय, तर जो मूळ धातू आहे. आता कदाचित त्याला पुन्हा धातू हा शब्द कळणार नाही, कारण मी डायरेक्ट व्याख्येकडे गेली ना तर व्याख्येत इतके मोठे मोठे शब्द असतात की ते त्यांना कळत नाही. क्रिया, धातू, ऍक्शन वर्ड्स, चल चलती चालणे, वद वदती बोलणे, पठ पठती, हे धातू आहे. तू जी पण क्रिया करतो ना ती धातू आहे, त्याला धातू म्हणतात. मग मूळ शब्दांच्या मागे, मूळ धातूच्या मागे किंवा अनेक अक्षर लावून जेव्हा एक साधित शब्द म्हणजे एक प्रॉपर वर्ड तयार होतो त्या अक्षरांना उपसर्ग असं म्हणतात. ती स्वतंत्रपणे येत नाही. मग शब्दांच्या आधी जे अक्षर असतं किंवा जी अक्षरे जोडली जातात ते शब्द म्हणजे उपसर्ग घटित शब्द. मग आता उदाहरणं आपण जाऊ. कदाचित मी पुस्तकातली उदाहरणं घेतलेली नाहीये कारण ती तुमच्या सगळ्यांजवळ आहे. आपणही विद्यार्थ्यांना कधीच पुस्तकातली उदाहरणं घ्यायची नाही जी आपल्या मागे दिलेली असतात. आपण नवीन उदाहरणं घ्यायची कारण ती ऑलरेडी त्यांनी पाहिलेली आहे. आणि मग नवीन उदाहरण देताना मी असे काही उपसर्ग लिहिले, पुस्तकात ही उपसर्ग नाहीये. मग त्यांना सगळ्यात पहिले जरी मी आपासून आपण त्यांना म्हणजे ब्लॅक अक्षरामध्ये लिहिलेली जी अक्षरं आहेत, ब्लॅक तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, आकलन, आघात, आजन्म, हे मी लिहिणार नाही ब्लॅकबोर्डवर. मी फक्त आ लिहील उपसर्ग आणि त्यांना सांगेल की आ उपसर्गापासून तुम्हाला कोणते कोणते शब्द आठवतात की ज्या शब्दांच्या आधी आ लागलेला आहे. मग माझे विद्यार्थी मला जी काही उदाहरणं सांगतील ती उदाहरणं मी ब्लॅकबोर्डवर लिहिली. पण त्यांना जेव्हा मी उदाहरणं लिहिणार त्यांनी सांगितलेली उदाहरणं मी लिहिणार आणि मग मी त्यांना एक प्रश्न विचारणार, आजन्म, आमरण, आक्रोश, आकंठ, अशी जेव्हा मी उदाहरणं लिहिते तेव्हा आचा अर्थ काय होतो रे? कारण इथे कुठला तरी घात करणे पण आघात, जन्म पण आजन्म, मरण शब्द माहितीये पण आमरण. मग आचा अर्थ काय होतो? मग एक तर समोर किंवा पासून असा आचा अर्थ होतो. हे मला त्याला या शब्दाची उकल करताना, या शब्दाचा अर्थ सांगताना त्याच्याच लक्षात येईल की जन्मापासून, जन्मापर्यंत कधीच नसतं, जन्मापासून मरेपर्यंत. मग आचा अर्थ काय आहे? पासून. मग मी अतिक्रमण, अति शब्द लिहिणार, अति उपसर्ग आहे. मग अति सांगा, मग ते सांगतात अतिरेक, अतिलोभ, अतिप्रसंग, अतिसार, अतिस्नेह. मग अति म्हणजे काय? अति म्हणजे काय? मग अतिचा अर्थ मला माहिती पाहिजे की पलीकडे.
मग हा अर्थ जेव्हा मी सांगते तेव्हा त्या शब्दाचा अर्थ तो आपल्याला व्यवस्थित सांगू शकतो. त्याचप्रमाणे मी विविध उपसर्ग घेतील. उपसर्ग तर सगळ्या मुलांना आपल्याला सांगता येईल. सुविचार, चांगला विचार. तोच सांगेल आपल्याला की मॅडम इथे सुविचार, उपसर्गाचा अर्थ होतो चांगला. कारण त्याला सुविचारचा अर्थ माहितीये, चांगला विचार. सुदिन, सुदिनम सुदिनम जन्मदिनम. सुदिनम म्हणजे चांगला दिवस. सुशिक्षित म्हणजे चांगला शिकलेला. मग तोच आपल्याला या उपसर्गाचा अर्थ सांगेल. प्रगती, तुमचं प्रगती पुस्तक असतं, प्रगती कार्ड असतं. मग प्र म्हणजे काय होतो रे? प्र म्हणजे काय? गुणवर्धक, गुण दाखवणार, पुढे जाणार. प्रति म्हणजे काय? प्रतिवर्ण पण त्यांना अनेक शब्द आजपर्यंत झालेले असतात की प्रति म्हणजे प्रत्येक, प्रतिदिन. पहिल्याच दिवशी मी शिकवला होता त्यांना, बरोबर आहे? मग प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, प्रतिध्वनी, प्रतिकार, प्रतिकूल, प्रतिबिंब, असे वेगवेगळे उदाहरणं द्यायचे. आपण पुस्तकातले उपसर्ग सोडून संस्कृत मधले उपसर्ग त्यांना सांगायचे. त्याच्यानंतर त्यांना हेही तुम्हाला सांगता येईल की आपल्याला मराठीत जसे उपसर्ग आलेले आहे त्याचप्रमाणे फारसी, इंग्रजी या भाषेतून सुद्धा, अरबी या भाषेतून सुद्धा तुम्हाला उपसर्ग आलेले. मी फक्त मराठीच्या पुस्तकातला भाग घेणार नाही. मला अवांतर वाचन करून जाणं, अवांतर उदाहरणं त्यांच्यासाठी तयार करणं ही माझी जबाबदारी आहे. कारण माझ्या विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल जागृत करण्यासाठी मला अनेक उदाहरणं त्यांना द्यायची, अनेक उदाहरणांची ओळख त्यांना करून द्यायची. आणि त्याच्यासाठी मला हे फारसी, इंग्रजी आणि अरबी भाषेतून जी उपसर्ग आलेली आहे त्यांचा सुद्धा वापर करणार. गैरहजर रोजच म्हणतात माझे विद्यार्थी, दररोज शब्द रोजच वापरतात. पण हा दररोज शब्द माझा शब्दसिद्धी मधला आहे, हा दररोज शब्द माझा उपसर्ग घटित शब्द आहे, हे त्यांना नाही माहिती. मग ज्यावेळी त्यांना असं कळेल की हे शब्द मी बिनधास्तपणे वापरतोय, पण मला उपसर्ग घटित हा शब्द माहिती नाहीये, आणि जेव्हा त्याला कळेल की अरे याच्यात मी तर रोज माझ्या वापरामध्ये कितीतरी उपसर्ग घटित शब्द वापरतो, त्या शब्दांची तो स्वतः यादी करेल. आपण सांगायची त्याला की तू दररोज कितीतरी शब्द, म्हणजे दररोज हा शब्द तो रोजच वापरतोय. गैरहजर जेव्हा आपण प्रेझेंटी घेतो तेव्हा तो वापरतोय. कितीदा तरी टीचर वर्गात म्हणते, किती गैरवर्तन तुम्ही करता रे, तुमचा बिनधास्तपणे तुम्ही मस्ती करता. मग असे शब्द त्याला माहिती आहे, तेच सांगते मी वारंवार की ज्ञान रचनावाद, त्याचं आधीचं ज्ञान आहे त्याला जागृत करायचंय आपल्याला. तो खूप शब्द संपत्ती शिकलाय 10वी पर्यंत, पण ही शब्द संपत्ती माझ्या व्याकरणामध्ये समास आहे, माझ्या व्याकरणातली ही माझ्या डोक्यात जी असलेली संपत्ती आहे ती उपसर्ग घटित आहे, हेच त्याला माहिती नाहीये. आणि हेच कार्यात्मक व्याकरण आहे की उदाहरणावरून तुम्हाला ते शिकवायचंय की हे जे हेच उदाहरण म्हणजे तुमचे काय उपसर्ग घटित शब्द आहे. त्याच्यामध्ये दुसरा प्रकार माझा येणार आहे की अभ्यस्त शब्द म्हणजे काय. मग त्याच्यामध्ये सुद्धा मी कधीच व्याख्या त्यांना सांगणार नाही, त्यांना खूप वेगवेगळे शब्द देणार मी, ब्लॅकबोर्डवर लिहिणार, कुठे कुठे, खाऊन, बारीक बारीक, पुढे पुढे, हळूहळू. सांगा रे हे काय असतं, मग तू सांगेल. आता मी दुसरा प्रकार घेतलेला आहे हा, की या अभ्यासामध्ये पण 3 प्रकार आहे. मी 3 प्रकार त्यांना पहिले सांगणार नाही, त्यांना पहिले 3 प्रकाराचे वेगवेगळे उदाहरणं लिहून देईल. आणि त्या उदाहरणांपैकी जेव्हा मी बारीक बारीक, सारखा सारखा शब्द आहे, जेव्हा मी त्यांना लिहून देणार आहे अधून मधून, जिकडे तिकडे, उलट सुलट, जेव्हा माझा सेम सेम शब्द येणार आहे, हळूहळू, वटवट असा जेव्हा माझा शब्द येणार आहे तेव्हा हे 3 शब्दांना डिवाइड करणार. मग बारीक बारीक, मधून मधून, कुठे कुठे, खाऊन खाऊन असा जो शब्द आहे, किंवा कधी कधी चा आणि चेचा वापर करून सुद्धा आपण शब्द तयार करू शकतो. मग असे जेव्हा शब्द असतात,
सारखे सारखे शब्द आहे ते कोणते शब्द आहे? जेव्हा जिकडे तिकडे रायमिंग वर्ड्स आहे. रायमिंग म्हणजे यमक अलंकार साधला आहे. बघा, व्याकरणातनं दुसऱ्या व्याकरणाकडे मी गेलीये. लहानपणापासून यमक अलंकार शिकवताना आम्ही खूप व्याख्या शिकवून देतो आणि उदाहरणं त्यांना देऊन देतो भरभक्कम. पण यमक अलंकार माझा विद्यार्थी किंवा माझा मुलगा समजा हा लहानपणापासूनच येतो, कारण लहानपणी त्याची आई त्याला शिकवते, ये रे पावसा तुला देतो पैसा. दॅट इज द रायमिंग वर्ड. ये रे पावसा एंडिंग विथ सा, तुला देतो पैसा, शेवटचं अक्षर सा आहे. पण त्या विद्यार्थ्याला कधीच असं तेच उदाहरण मी वर्गात घेणार. चला सांगा बरं, रायमिंग वर्ड्सचे तुम्हाला कोणती कोणती गाणं येतात? मुलं सांगतात जुगजुग गाडी अगीन गाडी धुरांच्या रेषा मध्येच सोडी, कारण हे त्यांनी लहानपणी ऐकलंय. मुली हमखास सांगतील तुम्हाला ये ग सरी माझे मडके भरी. ज्या विद्यार्थ्यांनी लहानपणीच्या पोयम असतील, त्यांच्या ज्या कविता असतील त्या तुम्हाला सांगतील, बस ते सांगितल्यावर त्यांना म्हणायचं की तुम्हाला तर यमक अलंकार लहानपणापासूनच येतो. ज्या अलंकारामध्ये रायमिंग वर्ड्स आहे, शेवटचे अक्षर मिळते जुळते आहे, त्यांचा सारखेपणा ज्यांच्यामध्ये आहे तोच यमक अलंकार आहे. तो तुम्हाला अगदी व्याकरणाच्या भाषेमध्ये, प्रमाण भाषेमध्ये त्याची व्याख्या सांगू शकणार नाही, पण त्याला हे कळेल की ज्यांचे शेवटचे अक्षर मिळते जुळते असतात त्याला यमक अलंकार म्हणतात. म्हणजे आपण एका व्याकरणाच्या भागातनं दुसऱ्या व्याकरणामध्ये सहज जाऊ शकतो. आणि म्हणून अभ्यास शिकवताना मी जेव्हा त्यांना पहिलेच 3 त्याचे प्रकार आहे न शिकवता त्याचे उदाहरणं लिहिणार, वेगवेगळे उदाहरणं लिहिणार आणि त्या उदाहरणांमधून त्यांना सांगेल की पूर्ण अभ्यस्त शब्द जसाच्या तसा पुन्हा येणं, पुन्हा तसा शब्द आला आहे, सेम टू सेम. कोणता शब्द आहे रे याच्यापैकी? ब्लॅकबोर्डवर लिहिलेले आहे मी 5-6 उदाहरणं, बारीक बारीक मधून मधून. मग असे जे शब्द की ज्याचा पहिलं पद आणि दुसरं पद मिळून जो जोड शब्द तयार झालाय तो सेम टू सेम आलेला आहे, सारखाच आलेला आहे, म्हणजे तो पूर्ण अभ्यस्त. जेव्हा माझा दुसरा शब्द हा रायमिंग वर्ड्स मध्ये आहे, यमक जुळत आहे, लाडी गोडी समजून उमजून जिकडे तिकडे खाणे पिणे उलटा सुलटा, तेव्हा तो असतो अंशाभ्यस्त. आणि तिसरं आता काय उरलंय तर ते म्हणतील की मॅडम तिसरं पण तसंच आहे की ज्याच्यामधनं साऊंड रिफ्लेक्ट होतं, ध्वनी दिसतं. पाऊस येतो ना, मग पावसाचा आवाज कसा असतो? रिमझिम. मी पायात जर माझी चाळ घातलेली आहे तर त्याचा छुमछुम आवाज येतो. ढगांचा काय होत असतो? गडगडाट होत असतो, कडकडाट टाळ्यांचा. तुरु तुरु ससा कसा चालतो? तुरु तुरु चालतो. म्हणजे याच्यातनं ध्वनी, साऊंड रिफ्लेक्ट होत असतो, आपल्याला कुठल्या तरी आवाजाचा भास होत असतो ज्याच्या शब्दांमधनं. तो शब्द म्हणजे माझा अनुकरणवाचक शब्द. मग आता मी किती सहजरित्या फक्त उदाहरणातनं माझ्या विद्यार्थ्यांना अभ्यस्त शब्द शिकवलेले आहेत की अभ्यस्ताचे 3 प्रकार हे सहज ते शिकून गेले. पूर्णाभ्यस्त कोणतं, अंशाभ्यस्त आणि साऊंड रिफ्लेक्ट होणारा माझा जो तिसरा प्रकार आहे तो अनुकरणवाचक शब्द. जर या पद्धतीने मी फक्त उदाहरणाद्वारे जर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली तर ते जास्त चांगलं राहील असं मला वाटतं. आणि मग आपण अशा प्रकारची चौकट त्यांना देऊ, कारण अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येत असतो की एका चौकटीमध्ये आपल्याला असे शब्द दिलेले जाईल. 2 मार्कांचा प्रश्न आहे म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला 4 शब्द दिलेले जाईल. त्या 4 शब्दांपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता, प्रत्यय घटित शब्द कोणता आणि अभ्यस्त घटित शब्द कोणता, अशा प्रकारची कृती आपल्याला परीक्षेत येत असते. 2 मार्कांसाठी हा असतो. आपण या तत्पूर्वी 2 मार्कांचा समास शिकलो. आता 2 मार्कांचा आपण शब्दसिद्धी शिकलो. याच्यानंतर आपल्याला येणारा नेक्स्ट क्वेश्चन आहे जो अतिशय सोपा आहे
पण म्हणायला कठीण पण आहे. कारण तो प्रश्न आहे 4 मार्कांचा वाक्प्रचार. कधी कधी मला पण असं वाटतं की वाक्प्रचार म्हणजे काय हेच शिक्षकांपर्यंतच हा कन्सेप्ट क्लिअर नाही की वाक्प्रचार म्हणजे काय. आपण कोणत्याही 2 शब्दांच्या समूहाला वाक्प्रचार नाही म्हणू शकत. बरेचदा असं होतं की 2 शब्दांच्या समूहालाच काही शिक्षक वाक्प्रचार असं समजत असतात, पण ते तसं नसतं. वाक्प्रचारांमध्ये पण की वाक्प्रचार कोणता हे पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. बरेचदा असं होतं की 2 शब्द सोबत आले की त्याला वाक्प्रचार म्हणतात आणि त्याचा वाक्यात उपयोग करा असं सांगितलं जातं. खिडकीदार उघडते का? खिडकीदार. पण तसं नाहीये बरं. वाक्प्रचाराची व्याख्या तर मी एकदम तुम्हाला सांगू शकत नाही, कारण ही तर काही आपल्याला मुलांना सांगायची नाहीये. ही तुमच्यासाठी म्हणून सांगते की शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा वेगळ्या आणि विशिष्ट अर्थाने जेव्हा भाषेत एखादा शब्द रूढ होतो, शब्द समूह, शब्दांचा समूह, पुन्हा मी तेच तुम्हाला सांगेल, द्विगु समास. शब्दांचा समूह हा शब्द लागला की एकत्र जेव्हा शब्द येतात पण त्याला वाक्प्रचार म्हणतो. पण सगळ्यात महत्वाचं की बऱ्याच वाक्प्रचारांमध्ये वाच्यार्थ. आता वाच्यार्थ म्हणजे काय? वाच्यार्थ म्हणजे वाचल्याबरोबर मला जो अर्थ कळतो तो शिल्लक राहतो, पण त्याच्यातून लक्षार्थ प्रभावीपणे व्यक्त होतो. आता हे पण 2 लक्षार्थ आणि वाच्यार्थ या पण 2 मोठ्या संकल्पना आहेत की जो शब्द वाचल्याबरोबर मला अर्थ कळतो, पण तो शब्द वाचल्याबरोबर मला अर्थ कळला म्हणजे तो वाक्प्रचार नाहीये. कधी कधी त्याच्या मागचा गर्भित अर्थ जो असतो, लक्षार्थ जो असतो, त्याच्या मागे दडलेला जो अर्थ असतो तो सुद्धा वाक्प्रचारांमध्ये असायला हवा. कारण त्याचे पण 2 प्रकार असतात. लक्षार्थ जो असतो तो प्रभावीपणे दिसून येतो आणि कधी कधी लक्षार्थ आपल्याला दिसत नाही, त्याच्यातून लक्षार्थ पण निघत नाही. अशा प्रकारचे वाक्प्रचार असतात. तुम्हाला आता कदाचित कठीण वाटत असेल मी बोलत असताना, पण मी तुम्हाला अगदी सोपं उदाहरण सांगते की उदाहरण देताना पोटात ठेवणे. आता बघा, हा पोटात ठेवणे वाक्प्रचार आहे. आपण कुठली गोष्ट पोटात ठेवतो म्हणजे काय करतो की पोटात ठेवतो म्हणजे ती गोष्ट कोणालाही दुसऱ्याला ती बातमी कानोकान खबर होऊ देत नाही. बघा, मी कानोकान खबर न होऊ देणे हा सुद्धा वाक्प्रचार वापरलेला आहे की आपण या कानाची त्या कानाला जाऊ देत नाही आणि ती गुप्त ठेवतो. त्याच्यामध्ये पोटात ठेवणे म्हणजे पोट फाडणे असा कुठलाही वाच्यार्थ नाहीये. पोटाचा त्याच्याशी काहीही संबंध नाहीये, पण तिथे कोणता संबंध आहे? लक्षार्थ, लपलेला, दडलेला अर्थ. की ती बातमी मला गुप्त ठेवायची आहे, ती बातमी कोणालाही सांगायची नाहीये. मग अशा ठिकाणी याला म्हणतात वाक्प्रचार. बरेचदा मी असं पाहिलंय की लोक शांत होणे, शांत बसणे, आले ना 2 शब्द एकत्र म्हणजे तो वाक्प्रचार नाहीये, तो शब्द समूह आहे. त्याला शब्द समूह म्हणतात, त्याला वाक्प्रचार म्हणत नाही. आणि असे अनेक क्वेश्चन पेपर्स मध्ये वर्षानुवर्षांपासनं आपण शिक्षक प्रश्न देतो की खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा, एकटक पाहणे. पण तो वाक्प्रचार नाहीये. वाक्प्रचार याचा अर्थ असा होतो की तिथे वाचल्याबरोबर थोडाफार अर्थ जरी शिल्लक राहिला तरी त्याचा लक्षार्थ आपल्या याच्यात समजला पाहिजे. याच्यासाठी मी काही थोडीफार उदाहरणं तुमच्यासाठी आणलेली आहेत की बघा, श्री गणेशा करणं. आता श्री गणेशा म्हणजे इथे कुठेच गणपतीचं काहीच नाहीये. म्हणजे याचा वाच्यार्थ जर मी पाहिला तर गणेश म्हणजे गणपती, मग गणपतीशी संबंधित नाहीये ना. श्री गणेशा करणं म्हणजे एखाद्या गोष्टीची सुरुवात करणं. म्हणजेच याच्यात काय दिसतोय तुम्हाला? लक्षार्थ दिसतोय. त्याच्या मागचा दडलेला अर्थ ज्या ठिकाणी अभिप्रेत होतो, त्याच्या मागचा अर्थ ज्या ठिकाणी आपल्याला समजतो ते म्हणजे आपलं असतं वाक्प्रचार. ठीक आहे. नेक्स्ट पहा, अशा अनेक उदाहरणं आपल्या जवळ देता येईल आपल्याला. पदर मोड करणे. आता पदर म्हणजे आमच्या साडीचा पदर असेल किंवा जो कोणता पदर असेल,
त्याचा काय संबंध आहे सांगा बरं. या जर मी 4 ऑप्शन्स दिलेले आहे तर त्याच्यामध्ये पदर मोड करणे म्हणजे पदराला मोड पाडायची नाहीये, पदर डोक्यावर घेणे असाही अर्थ होत नाही. त्याचा अर्थ होतो दुसऱ्यासाठी स्वतःचा पैसा खर्च करणे. आता इथे या पदर या शब्दाशी या अर्थाचा कुठेतरी लिंक लागते का? हा गर्भित अर्थ आहे. याला म्हणतात लक्षार्थ, की ज्या गोष्टींचं आपल्याला लक्षार्थ म्हणजे ज्या गोष्टींचा दडलेला अर्थ आपल्याला दिसून येतो अशा प्रकारचे वाक्प्रचार आपल्याला येत असतात. लक्षार्थ प्रभावीपणे व्यक्त होतो आहे. तोंडचे पाणी पळणे, तोंडाचा इथे काही कुठेच तोंड नाही आहे हो. तोंडचं पाणी पळणं म्हणजे काय? इथे कुठेच तोंडाचा काहीच संबंध नाहीये. इथे अतिशय घाबरणं असं आहे की वाघाला समोर बघितल्यानंतर माझ्या तोंडचे पाणी पळाले, मी घाबरली, पण तोंडाचा इथे कुठेही नाहीये. म्हणजे ज्याला आपण वाच्यार्थ म्हणतो, वाचल्याबरोबर ज्याचा आपल्याला अर्थ कळतो असा अर्थ इथे नसतो. तर गर्भित अर्थ ज्याच्यामध्ये असतो, ज्याच्यामध्ये लक्षार्थ असतं, दडलेला अर्थ असतो, तो खरा वाक्प्रचार असतो. आणि आपण जे वाचल्याबरोबर तुम्हाला लक्षात येतं, जसं मी तुम्हाला सांगितलं एकटक बघणे, ते शब्द समूह असतात, ते वाक्प्रचार नसतात. हा आपण शिक्षकांनी समजून घेणं गरजेचं आहे. कारण ही गोष्ट आपण मुलांना नाही सांगायची. मुलांना तर फक्त त्याचा अर्थ पाठ करतील आणि त्याचं उदाहरण लिहितील किंवा त्याचा वाक्यात उपयोग करतील. पण शिक्षकांनाच ही गोष्ट समजली पाहिजे की वाक्प्रचार म्हणजे काय आणि शब्द समूह म्हणजे काय. कारण ही गफलत जी आहे ती शिक्षक करत आहे. शिक्षकच शब्द समूहाला वाक्प्रचार म्हणून प्रश्नपत्रिकेमध्ये देत आहे. नेक्स्ट, कानमंत्र देणे. कुठे कानाचा संबंध आहे? कानमंत्र देणे म्हणजे सल्ला देणं. इथे कुठे कानाशी संबंध आहे का? नाहीये. म्हणजे कान आणि मंत्र वाचल्यानंतर कानात मंत्र सांगणे असा कुठे वाच्यार्थ होऊ शकतो का? त्याच्या मागचा जो आहे सल्ला देणे हा लक्षार्थ आहे. मग अशा प्रकारे कधी कधी काय होतं की काही वाक्प्रचार असे असतात की जिथे लक्षार्थांचा शब्दांचा अजिबात संबंध प्राप्त होत नाही. म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगायचं, केसाने गळा कापणे. शक्य आहे का केसाने गळा कापणं? नाही ना. मग अशी जेव्हा असे 2 प्रकारचे वाक्प्रचार होऊ शकतात, एकाच मध्ये वाच्यार्थ म्हणजे वाचल्याबरोबर तुम्हाला त्याचा अर्थ कळून जातो, पण दुसरा असा असतो जिथे लक्षार्थ असतं, वाचल्याबरोबर त्याचा अर्थ आपल्याला सहज कळत नाही, असे वाक्प्रचार असतात. आणि इतर जे आपण लिहित असतो की अगदी संशोधन करणे, म्हणजे संशोधन करणे म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी तुम्हाला काय करायचे त्याची माहिती जाणून घेणे, एखाद्याला मदत करणे, शांत होणे, एकटक पाहणे, हे सगळे शब्द समूह आहे, हे वाक्प्रचार नाही. ज्या ठिकाणी वाच्यार्थ आणि लक्षार्थ एकत्र येतात, दडलेला अर्थ असतो किंवा कधी कधी तो समूह वाचल्यानंतर आपल्याला अर्थ अवगत होत असतो, ते वाक्प्रचार असतात. अशा प्रकारचे जे असतात ते शब्द समूह असतात, एकत्र आलेले 2 शब्द. मी पुन्हा एकदा वाच्यार्थ आणि लक्षार्थाची व्याख्या सांगितलीये की वाचल्याबरोबर कळणारा अर्थ म्हणजे वाच्यार्थ असतो आणि दडलेला आणि लपलेला अर्थ म्हणजे लक्षार्थ असतो. आपल्या विद्यार्थ्यांना 4 मार्कांसाठी हा प्रश्न येत असतो, कारण आपल्याला पूर्वी खूप सोपं होतं की जोड्या लावा होता, पण आता मात्र अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा असतो. तेव्हा शिक्षक या नात्याने माझाच हा कन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे, वाक्प्रचार कशाला म्हणतात आणि शब्द समूह कशाला म्हणतात. कारण कृतीपत्रिका मी काढणार, मग त्याच्यामुळे माझ्या हातून ही चुकी होता कामा नये की मी कदाचित शब्द समूह देऊन देते आणि तिथे मी वरती हेडिंग देते की खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तर हा 2 मधला फरक मी आपणास सांगितलेला आहे. आपण मान्यवर अतिथी आहात, आपण सगळे, मला माहिती आहे आपण सगळे मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना शिकवतो, पण कधी नकळत का होईना छोट्या छोट्या चुका आपल्याही हातून घडत असतात आणि मग तो पुढे पुढे ते सगळं होत जातं. ते होऊ नये म्हणून काही काही टिप्स देण्याचा मी या पुष्पामध्ये गुंफण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी पुनश्च एकदा आज माझं इथे पुष्प संपवते
आणि आभार मानते